राज्यभरामध्ये आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये विसर्जनाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या पवई तलावामध्ये विसर्जनासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषासोबत आज 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या पवई परिसरात। या ठिकाणी पवई तलावात मोठा विसर्जन स्थळ आहे। या ठिकाणी मोठा सकाळपासून आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे लाईफगार्ड असतील किंवा मुंबई पोलिसांचे जवान आहे, मोठ्या संख्येमध्ये बंदोबस्त करण्यात आले। दुपारच्या नंतर आहेत, खरं तर या ठिकाणी संध्याकाळची वेळ होता तर हळूहळू आता गणपती आहे, घरगुती गणपती असतील किंवा मंडळाची गणपती असतील 1.5 दिवसाचे ते विसर्जनासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण पाहिलं तर विसर्जन व्हायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी लाईफगार्ड आहे, पण त्यांच्याकडून कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी विसर्जन करतात? कारण की मगरीचे सावट मगरीसाठी आम्ही बाउंड्री मारून घेतली, जाळीची बाउंड्री मारून आम्ही सेफ्टीसाठी आमची, आणि मगर येत नाही त्याच्या आतमध्ये, त्याच्या बॉडीमध्ये आम्ही विसर्जन करतोय। लाईफगार्डच्या माध्यमातून पवई तलावात आहे तर गणपतीचं विसर्जन केलं जात आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।